ओके, रेडी? ओके, बघा लक्ष द्या आता. इम्पॉर्टंट आहे, मागच्या बोर्डाला विचारलेला आहे. ठीक आहे, काय बॅलन्स द गिवन केमिकल इक्वेशन. कधी तुम्हाला हे जे इक्वेशन आहे हे वर्ड फॉर्म मध्ये देतील किंवा तुम्हाला डायरेक्टली इक्वेशन देतील त्यांच्या कंडेन्स फॉर्म मध्ये, त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये तुम्हाला डायरेक्ट देतील. पहिल्या स्टेपला स्टेप 1 काय करायचं तुम्हाला, जे काही वर्ड इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याचं तुम्हाला केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. ठीक आहे, राईट द, हे पण थोडं थोडं एक एक ओळ लिहायचे. राईट द गिवन केमिकल इक्वेशन. गिवन केमिकल इक्वेशन, दिलेलं समीकरण, रासायनिक समीकरण आपण लिहून टाकू. ठीक आहे, काय त्यांचे फॉर्म्युले लिहायचे. काय लिहिणार आहे आपण? फॉर्म्युले. सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला NaOH काय असतो? NaOH. सो या ठिकाणी लिहूयात आपण NaOH. खाली लिहूयात NaOH प्लस सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला H2SO4. H2SO4. सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस पाण्याचा फॉर्म्युला H2O. ठीक आहे, जर तुम्हाला असंच इक्वेशन दिलेलं असेल तर खूपच चांगलं आहे, काही टेन्शन म्हणजे फॉर्म्युला बिर्म्युला लिहिण्याची काही गरज नाही. डायरेक्टली दिलेलं जे काही आहे ते जसं तसं तुम्हाला काय करायचंय, कॉपी करायचंय. नंतर खाली प्रत्येक वेळेस एक एक तुम्हाला टेबल बनवायचं. आता बघा या ठिकाणी घ्यायचं एलिमेंट. ठीक आहे, या ठिकाणी नंबर ऑफ ऍटम्स ऑन द रिएक्टंट आणि नंबर ऑफ ऍटम्स ऑन द प्रोडक्ट. मी काय करतो, डायरेक्टली बुक मधला जो टेबल आहे ना तोच या ठिकाणी कॉपी करून घेतो, म्हणजे थोडस वेगळं हायलाइट पण होऊन जाईल आणि असं शॉर्टकट मध्ये लिहूयात एलिमेंट रिएक्टंट प्रोडक्ट असं पण चालेल, असंच लिहूयात आपण म्हणजे शॉर्टकट मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, इथे लिहूयात आपण एलिमेंट या बाजूला रिएक्टंट आणि इकडे असणार तुमचा प्रोडक्ट. ओके, बघा आता व्यवस्थित दिलेले इक्वेशन जसं तसं लिहिलं. आता एलिमेंट कोणकोणते बघा, सोडियम आहे, त्यानंतर ऑक्सिजन आहे, त्यानंतर हायड्रोजन आहे, बरोबर आहे. त्यानंतर हायड्रोजन लिहिलाय, त्यानंतर कोण आहे तुमचा सल्फर आहे, ऑक्सिजन आपण लिहिलेला आहे, बरोबर. जेवढे एलिमेंट आहेत तेवढे आपण लिहून सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन, सोडियम ऑक्सिजन हायड्रोजन आणि इथं कोण आहे तुमचा सल्फर आहे. मोजायचे रिएक्टंटच्या बाजूला मोजायचे आणि प्रोडक्टच्या बाजूला मोजायचे. मला सांगा सोडियम रिएक्टंटच्या बाजूला आपण मगाशी मोजले होते किती आहेत? एकच आहे, एक लिहिला. ऑक्सिजन किती आहेत? हा एक आणि हे चार, किती झाले? 5 झाले. हायड्रोजन किती आहेत? 2 आणि हा एक 3. ओके, सल्फर किती आहेत? एकच आहे. ठीक आहे, डन. आला इथपर्यंत. पुढे प्रोडक्टच्या बाजूला सोडियम किती आहेत? 2. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत? 4 आणि 1 5 आहेत. इथं पण तुमचे 5च आहेत. हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे, आणि सल्फर किती आहेत? 1 आहे. ठीक आहे, डन. आता बघा, जे अनबॅलन्स आहे त्याच्याकडे फोकस करायचं. अनबॅलन्स आहे त्याच्याकडे फोकस करायचं. या ठिकाणी सोडियम ह्याला मी स्टार करतो. हा अनबॅलन्स आहे. ठीक आहे, हा अनबॅलन्स आहे तुमचा, हा कमी जास्त आहे. ऑक्सिजन सेम आहे, हायड्रोजन पण तुमचे कमी जास्त आहे आणि या ठिकाणी सल्फर पण सेम आहे, बरोबर. मग आपण काय करूयात, हा जो सोडियम आहे ना, ह्या सोडियमला बॅलन्स करू. सोडियमला आपण काय करूयात? बॅलन्स करूयात. मग सोडियम इथे किती आहे तुमचे? 2 आहेत. मग इथं मला 2 आणायचे. इथे किती आणायचे? 2 आणायचे. त्यासाठी याला आहे ना 2 ने गुणू आपण. त्याला काय करूयात? 2 ने गुणूयात. इथं 2 आहेत त्यामुळे इथं 2 आणायचे, तर त्यासाठी सोडियमला 2 ने आपण गुणलं. मग फक्त एका सोडियमला गुणून चालत नाही. एका सोडियमला गुणून चालणार नाही. पूर्ण जो काही मॉलिक्युल आहे ना त्या अख्ख्याला आपल्याला 2 ने गुणावं लागतं. अख्ख्याला 2 ने गुणावं लागतं. मग आपण या ठिकाणी काय केलं, तर NaOH ला आपण 2 ने गुणलं. मग स्टेप 2 मध्ये काय लिहिणार आहे बघा, आता आपण स्टेप 2 मल्टिप्लाय NaOH बाय 2. NaOH ला 2 ने मल्टिप्लाय केलं का? पलीकडच्या बाजूला किती आहेत? अलीकडे किती होता? एकच. मग त्याला 2 करायचे. मग बेक बे म्हणजे इथं 2 येईल, म्हणजे इथं 2 होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी आपण काय केलं, NaOH ला 2 ने आता गुणतोय. तिथं नाही लिहायचा, खाली लिहिणार आपण. ते जे इक्वेशन आहे ते खाली लिहिणार, 2 ने गुणणार आणि परत मोजायचं.
2 ने गुणणार आणि परत काय करायचे, मोजायचे. चला बघा, 2 ने गुणूयात आपण त्याला अगोदर आणि नंतर मोजूयात. 2. बरं, मी तेच खाली कॉपी करतो, तुम्ही लिहिणार आहे परत. ओके. कितीने गुणायचे याला, 2 ने गुणायचे, गुणलं, पुढे आता परत मोजायचे, परत मोजायचे. मी तोच टेबल पुन्हा खाली घेणार आहे, तोच टेबल मी पुन्हा खाली घेतला. ओके. आता मला सांगणार आहे, चला बघा आता इकडचे क्लीन करून टाकायचे सगळे, पुन्हा मोजायचे तर आपल्याला, कारण की एनएओएच ला आपण 2 ने गुणले म्हणजे आता बदलणार आहे. आता बदलणारे बघूयात आपण काय काय बदललं. सोडियम, सोडियम किती झाले, 2. त्या बाजूला आहे तुमचे सोडियम 2. ऑक्सिजन किती झाले, हे बघा, हे 4 आणि हे 2. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6. त्यानंतर हायड्रोजन त्या ठिकाणी 2 आणि हे किती आहेत तुमचे, 2. सो हायड्रोजन किती झाले तुमचे, 4. हे 2 आणि हे वाले 2. हायड्रोजन किती झाले, 4 झाले. सल्फर, सल्फर एकच आहे. सल्फर किती आहे तुमचा, एकच आहे. ओके, सल्फर आहे तुमचा एकच. पलीकडच्या बाजूला मोजा, सोडियम किती आहेत, 2. सोडियम किती आहेत, 2. त्यानंतर ऑक्सिजन किती आहेत, ऑक्सिजन 4 आणि 1 5, 4 आणि 1 5. त्यानंतर हायड्रोजन किती आहेत, 2च आहेत. हायड्रोजन आहेत तुमचे 2, बरोबर. आणि सल्फर किती आहे, एकच आहे. ओके. आपण आहे ना सोडियमला बॅलन्स केलं, पण ऑक्सिजन डिस्टर्ब झाला, ऑक्सिजन बिघडला. ऑक्सिजन इथं 6 आणि इथं किती आले, 5 आले. हे हायड्रोजन बघा, इथं 4 आहे आणि इथं 2 आहे. आणि सल्फर इथं 1 आणि इथं पण 1. आपण काय करूया आता, त्या ठिकाणी बघा, आता ऑक्सिजनचा जर विचार केला तर 6 ला कितीने गुणलं किंवा 5 ला कितीने गुणलं तर 6 उत्तर येणार आहे का, नाही येणार आहे. मग आपण ह्याला सोडून डायरेक्टली आपण हायड्रोजनला बॅलन्स करू. काय करूयात, हायड्रोजनला बॅलन्स करू. सो या ठिकाणी हायड्रोजनला आपण बॅलन्स केली, इथे किती आहे तुमचे 4. मग ह्याला कितीने गुणल्यानंतर इथं 4 येतील, 2 ने गुणूयात. मग हे फक्त ऑक्सिजनला फक्त हायड्रोजनला 2 ने गुणून चालणार नाही, पूर्ण ह्याला आपल्याला 2 ने गुणावं लागेल, पूर्ण मॉलिक्यूलला 2 ने गुणायचे. मग बघा आता इथे किती होतील, 2 4, बरोबर 4 हायड्रोजन झाले, म्हणजे हायड्रोजन तुमचे बॅलन्स होतील. आता ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन पण ऑटोमॅटिक बॅलन्स होतील. कसे, किती ऑक्सिजन आहेत, 2 आणि इथे किती आहेत, 4, म्हणजे इथे किती होतील आता 6, म्हणजे इकडे पण किती आहेत, झालं काम, झालं काम, बरोबर. सोडियम तर सेम सेम आहेत, सोडियम सेम सेम आहेत. ऑक्सिजनचा प्रश्न होता, पण ऑक्सिजन काय बॅलन्स होत नव्हता, म्हणून आपण कशाला बॅलन्स केलं, हायड्रोजनला बॅलन्स केलं. मग हायड्रोजनला इथे 4 आहेत, इथं 2च होते, मग इथं मला अजून 2 लागतात, त्यासाठी मी इथं 2 ने गुणलं, 2 4. म्हणजे पूर्ण फक्त एका हायड्रोजनला गुणून नाही चालत, पूर्ण ह्याला 2 ने गुणावं लागतं, त्यासाठी ह्याला आपण 2 ने गुणलं. 2 ने गुणल्याच्या नंतर परत जर आता पुढच्या स्टेपला आपल्याला ते लिहायचे, परत जर आपण गुणलं तर मग आणि मोजल्याच्या नंतर काय काय मिळणार आहे आपल्याला, सोडियम 2 मिळणार आहेत. ऑक्सिजन किती मिळणार आहे बघा, ह्या बाजूला 6, 4 आणि हे 2 6, बरोबर बॅलन्स झाले. हायड्रोजन किती झाले, 2 4, इथं बरोबर 4 झाले. आणि सल्फर ऑलरेडी एकच आहे, झालं. मग अलीकडच्या बाजूचे अलीकडच्या बाजूचे ऍटम आणि पलीकडच्या बाजूचे ऍटम सेम आहेत, म्हणजे आपली रिएक्शन कशी झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. आता ह्या स्टेपला आपण काय केलं माहितीये का, की H2O ला 2 ने गुणलेले. काय केलं आपण, H2O ला 2 ने गुणलं. मग स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 3, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय केलं, स्टेप 3, स्टेप 3 मल्टिप्लाय H2O बाय 2. H2O ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे आपण, 2 ने, कारण की आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचे आहेत त्याच्यामुळे. चला मग करूयात. तेच इक्वेशन पुन्हा खाली घ्यायचे आपल्याला, तेच इक्वेशन जसंच्या तसं, फक्त H2O च्या शेजारी किती लिहायचं आपल्याला, 2 लिहायचा. H2O च्या शेजारी आपल्याला 2 लिहायचंय, H2O च्या शेजारी आपण लिहिला 2. चला मग पुन्हा मोजायचे, पुन्हा मोजायचे हे सगळे, पुन्हा मोजायचे आपल्याला. क्लोन खाली घेतलं, जोपर्यंत सेम सेम येत नाही तोपर्यंत करत राहायचं ह्यांना. ओके, परत मोजू. ओके बघा, आता परत मोजू. बरं, रिएक्टंटच्या बाजूला तर आपण काय चेंज केलेला नव्हता, या बाजूला काय बदललंय का आपण, नाही, त्यामुळे हे तसंच तसंच. मग आपण फक्त प्रोडक्टच्या बाजूची इरेज करू, प्रोडक्टच्या बाजूला परत मोजू. चला परत एकदा सांगा, सोडियम किती आहेत, सोडियम किती आहेत, 2 आहेत. चला, ऑक्सिजन किती आहे, 6, हे 4, हे 4 आणि हे 2.
हा 2 सगळ्यांचा आहे, हा 2 सगळ्यांचा आहे, त्यामुळे इथं झाले 6. हायड्रोजन किती आहेत? 4. 2 दुने 4. आणि सल्फर किती आहेत? 1. झालं का? 2 2 6 6 4 4 1 1. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते आपलं कसं आहे आता बॅलन्स आहे. एकदा फक्त फायनल व्यवस्थित लिहायचं. स्टेप 4 बॅलन्स केमिकल इक्वेशन. बॅलन्स केमिकल इक्वेशन. आणि तुम्हाला सांगू का, मागचे 4-5 वर्ष शिकवलं मी, हे शिकवलं पण एक आपण बोर्डाला आलं नाही. मागच्या वर्षी नेमकं आलं. मागच्या वर्षी हे आलं. 4-5 वर्ष मी म्हणलं आता काही इम्पॉर्टंट दिसत नाही. बरोबर. त्यामुळे मी काय शिकवलं ना. मी शिकवलं आणि ते बोर्डाला पण आलं. मागच्या आता ह्या ज्या नोट्स आहेत त्या मागच्या वर्षीच्या मुलांचे तुम्ही जे लिहिता आता ते, तर मागच्या वर्षी त्यांच्या पेपरमध्ये म्हणजे त्यांच्या वहीमध्ये आहे. त्यांना मी असंच शिकवलं सेम टू सेम तुमच्यासारखं. सो तुम्ही अभ्यास केला तर मग कदाचित जे टॉपर वगैरे आहेत त्यांनी अभ्यास केला असेल, त्यांना लिहिता आला असेल. तुम्ही जर असं दुर्लक्ष केलं तर मग नाही जमणार आहे. ठीक आहे. आणि जे आता वरचं आहे तर ते ऍज इट इज आपल्याला खाली लिहून टाकायचं आहे. संपलं. हेच आपलं बॅलन्स आहे ना. ओके. हेच काय आहे आपलं बॅलन्स केमिकल इक्वेशन आहे. ह्याला एकदम छान असं बॉक्स करून द्या. एक्झामिनरला सांगा की आम्ही बॅलन्स केलेलं आहे. अलीकडच्या बाजूला जेवढे आयटम आहेत तेवढेच तुमचे पलीकडच्या बाजूला आलेले आहेत. आले? ओके. चला व्यवस्थित नोट डाऊन करायचे. क्वेश्चन लिहिलेला आहे तुम्ही? नाही लिहिला? थांबा 1 मिनिट, मी ह्याला थोडस व्यवस्थित करतो. 2 स्टेप तिकडे, 2 स्टेप इकडे असं करूयात आपण त्याला. ठीक आहे. चला व्यवस्थित लिहून टाकताय. पहिली स्टेप काय करणार? दिलेलं इक्वेशन जसं तसं लिहायचं. स्टेप 1 राईट गिवन केमिकल इक्वेशन. दिलेलं केमिकल इक्वेशन तुम्हाला लिहायचे जसंच्या तसं. वरती दिलंय जसं तसं तुम्हाला खाली लिहून टाकायचं. लिहा चला माझ्या बरोबर. H2S2O7 H2S2O7 प्लस H2O काय मिळते आपल्याला? H2SO4 मिळते. H2SO4 मिळते. अलीकडच्या बाजूला एलिमेंट इथं असेल तुमचं रिएक्टंट आणि इकडे आहे तुमचा प्रोडक्ट. दिलेलं समीकरण आपण जसं तसं लिहिलं. ठीक आहे. अलीकडच्या बाजूला एलिमेंट, रिएक्टंट आणि प्रोडक्ट. मराठीमध्ये रिएक्टंटला काय बोलणार आहे आपण? मूलद्रव्य. इथं मूलद्रव्य, इथं अभिक्रियाकारक किंवा डावी बाजू आणि उजवी बाजू. डाव्या बाजूला बघा किती आहेत, उजव्या बाजूला इथं डावी बाजू, इथं उजवी बाजू, किंवा इथं अभिक्रियाकारक आणि इथं उत्पादित आहे. तुमच्या पुस्तकात आहे. वैष्णवी पुस्तक आणलंय? मग कधी काढणार? तुला इथं समजते काय? नाही ना. मग पुस्तक कधी काढणार तू तुझं? ओके. डावी बाजू आणि उजवी बाजू. ठीक आहे. चला मूलद्रव्य डावी बाजू उजवी बाजू किंवा अभिक्रियाकारक आणि या ठिकाणी आहे तुमचे उत्पादित. चला एलिमेंट कोणते बघा. हायड्रोजन, लक्ष माझ्याकडे द्या. हायड्रोजन, त्यानंतर सल्फर, त्यानंतर ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण लिहिलेलं आहे. बरोबर. जेवढे मूलद्रव्य आहेत तेवढे आपण लिहून टाकले. रिएक्टंटच्या बाजूला मोजायचे. चला हायड्रोजन किती आहेत? 2 आणि हे 2 4 आहेत.
चला, सल्फर किती आहेत? 2 आहेत. व्हेरी गुड. ऑक्सिजन किती आहेत? 7 आणि 1 8. काही डाऊट? मराठी मीडियम मोजले बरोबर. चला पलीकडच्या बाजूला, हायड्रोजन किती आहेत? 2. ऑक्सिजन, सल्फर किती आहे? सल्फर एकच आहे. व्हेरी गुड. आणि ऑक्सिजन 4 आहेत. ठीक आहे. कशाला कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. याला कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. म्हणजे एकाला गुणून चालणार? पूर्ण H2SO4 ला 2 ने गुणावं लागेल. मग स्टेप 2, मल्टिप्लाय. येस, मल्टिप्लाय H2SO4 बाय 2. शाबाश. चला मग मल्टिप्लाय करू आपण. मल्टिप्लाय करूयात आपण. चला बघा, अजून छोटं करतो म्हणजे बस. ओके, तीच रिएक्शन खाली घ्यायची आपल्याला. माझ्याकडे टेक्निक आहे, तर मग मी कॉपी करतो. तुम्हाला लिहावं लागेल. थोड्या दिवसांनी तुम्हाला पण टॅब वगैरे येऊन जातील, पण तुमचं शिक्षण होऊन जाईल तेव्हा. ओके, चला त्या ठिकाणी काय केलं? मल्टिप्लाइड बाय 2. तिथलं काहीतरी कॉपी झालं, जाऊ दे, होऊ दे. हा, चला आता पुन्हा मोजायचे. पुन्हा मोजायचे एलिमेंट, रिएक्टंट आणि प्रोडक्ट. पुन्हा आपल्याला मोजायचे. त्याला ह्या टेबलला मी खाली घेतलं. रिएक्टंटच्या बाजूला काय बदलले का आपण? नाही. रिएक्टंटला आपण काय बदललेलं नाहीये. प्रोडक्टच्या बाजूला मोजूया. चला, हायड्रोजन सांगा किती झाले प्रोडक्टचे? बेदुने 4. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर सल्फर किती झाले? 2. चला, दोन्ही पण बॅलन्स झालं. ऑक्सिजन, अरे यार संपलं की. 4 4 2 2 आणि 8 आलं सेम टू सेम. आणि मग शेवटच्या स्टेपला काय? बॅलन्स केमिकल इक्वेशन. म्हणजे हेच इक्वेशन घ्यायचं आणि खाली शेवटी लिहून टाकायचं. बॅलन्स स्टेप 3. बॅलन्स केमिकल इक्वेशन. बॅलन्स केमिकल इक्वेशन काय? मग बॅलन्स केमिकल इक्वेशन हेच आहे. H2SO4 H2O आणि ट्वाइस H2SO4 फिनिश. हे आहे तुमचं बॅलन्स केमिकल इक्वेशन. लिहून टाका.